आनंदाचं पांच्या एका आगळ्या वेगळ्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागात तुमचं स्वागत आहे। 6 जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन। छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा केवळ मराठी समाजाचाच नाही तर भारतीय इतिहासातला सगळ्यात आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण मानायला हवा। आपण विविध इतिहास तज्ञांकडून हा सोहळा कसा होता याचं वर्णन वाचलंय, पण ते सगळं एकत्र केलं गेलं नव्हतं। अर्थात इतके संदर्भ आणि इतकी माहिती संकलित करणं हे खूप मोठं काम आहे आणि गेल्या अनेक वर्षात त्याचं एकत्रित संकलन झालं नव्हतं। ते मोठं काम नुकतंच झालंय शिवराज्याभिषेक पुस्तकाच्या रूपाने आणि या महाग्रंथाविषयीच आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत। या ग्रंथाची संकल्पना आणि संकलन ज्यांनी केलंय ते अनिल पवार, तसेच या ग्रंथाचे मुख्य संपादक आणि प्रस्तावनाकार ज्यांना आपण सगळे ओळखतो असे डॉक्टर सदानंद मोरे आणि सहाय्यक संपादक आणि प्रकाशक चेतन कोळी हे तिघही आज आपल्या बरोबर आहेत या ग्रंथाविषयी गप्पा मारण्यासाठी। तेव्हा या तिघांशीही गप्पा मारूया। तुमचं स्वागत आहे आनंदाचं पान मध्ये। पवार सर, हा एक मोठा ग्रंथ निर्माण झालेला आहे, तो असा ग्रंथ व्हावा ज्यात शिवराज्याभिषेकाचे सगळे संदर्भ असतील, सगळे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले लेख असतील आणि सगळी माहिती असेल, असं तुमच्या मनात कसं आलं आणि असा ग्रंथ साकारावा असं कसं सुचलं? मुळात संकल्पना कशी आली इथपासून सुरुवात करूया आपण। की 2017 साली शिवराज्याभिषेक दिवस हा मी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पाठपुरावा सुरू केला आणि त्याला 2021 मध्ये यश आलं। महाराष्ट्रातील जवळपास 27,000 गावं, 350 समित्या आणि 36 जिल्हा परिषदामध्ये शिवराज्याभिषेक दिवस हा स्वराज्य गुढी उभी करून तो साजरा करावा अशा प्रकारचा एक प्रस्ताव मी शासनाच्या समोर दिला आणि महाराष्ट्र शासनाने तो मान्य केला। आणि जसं आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आणि महाराष्ट्र दिवस महाराष्ट्रामध्ये साजरा करतो तशा पद्धतीने 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलं आणि मी या दिवसाचं गेल्या 7-8 वर्षापासून अभ्यास करतोय। वेगवेगळ्या लेखकांनी शिवचरित्रावरती अनेकांनी लिखाण केलेलं आहे, परंतु शिवराज्याभिषेकावरती काही विशिष्ट पद्धतीने लिखाण केलेलं माझ्या नजरेत एकत्र आलं नव्हतं आणि मग मी वेगवेगळ्या लेखकांचं शिवचरित्र वाचत असताना त्याच्यात शिवराज्याभिषेक कुठं मांडलेला आहे यावरती वाचन सुरू केलं तर मला अचंबित करण्यासारख्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नजरेसमोर आल्या। खरं तर या ग्रंथाच्या निर्मितीचा प्रवास पवारजी तुम्ही सांगितला, पण मला खूप उत्सुकता आहे ते हे जाणून घेण्यातली। चेतन, तुम्ही सांगावं की आवाका कसा ठरला? हा महाग्रंथच आहे अर्थात, पण तरी आपण जेव्हा शिवराज्याभिषेक म्हणतो तेव्हा कोणकोणते लेखक घ्यावे, कुठला मजकूर घ्यावा किंवा काही काळ ठरला का, म्हणजे हे सगळं कसं ठरलं? आवाका ऐकून कसा ठरला? तर 3 महत्वाचे टप्पे या सगळ्यामध्ये होते। ते म्हणजे शिवरायांच्या समकालीन कोणकोणती साधनं उपलब्ध आहेत, कोणकोणते ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याचा एक आवाका म्हणून आम्हाला विचार करावा लागला। दुसरा महत्वाचा 19व्या शतकातले आत्ता हयात नसलेले जे लेखक आहेत, ज्याच्यात मी वासी बेंद्रे, सेतू माधवराव पगडी, दत्तू वामन पोद्दार यासारख्या महान इतिहासकारांची नावं घेतली। त्र्यंबक शंकर शेजवलकरांचं नाव त्याच्यामध्ये येतं। आणि सध्या तिसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले जे लेखक आणि इतिहासकार आहेत त्यात प्रामुख्यानं शिवचरित्राची साधार ससंदर्भ मांडणी करणारे गजानन भास्कर मेहेंदळे सर आहेत। मराठ्यांच्या इतिहासामध्ये ज्यांना फार मोठं ज्यांचं नाव आहे त्या अभ्यासामध्ये ते डॉक्टर जयसिंगराव पवार सर आहेत, डॉक्टर रमेश जाधव आहेत, पांडुरंग बलकवडेंसारखे इतिहास संशोधक आहेत आणि अर्थातच इतिहास, तत्वज्ञान, संत साहित्य अशा अनेक ज्ञानशाखांचा अभ्यास असणारे डॉक्टर सदानंद मोरे सरांसारखे मोठे अभ्यासक आहेत। मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षितांसारखे इतिहासकार आहेत। अशा हयात असलेल्या आणि आता इतिहासाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं काम करत असलेल्या अशा लेखकांचाही आम्हाला याच्यात विचार करावा लागला। मोरे सर, खरं तर आता पवार सर आणि चेतन दोघांनी ग्रंथाबद्दल सांगितलं। मला खरं तर 2 खूप वेगळे प्रश्न विचारायचे। एक तर शिवराज्याभिषेकावर आधारित हा असा एक संदर्भ ग्रंथ वाटतोय मला तो, तर अशा पद्धतीने ग्रंथ होणं किती महत्वाचं होतं? आणि मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शिवरायांचा राज्याभिषेक होणंही किती महत्वाचं होतं? असं पहा की मी माझ्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे आणि कदाचित ते मुखपृष्ठावर सुद्धा आलं असेल की भारताचा इतिहास बदलणारी ही एक असामान्य घटना आहे। हो, म्हणजे युनिक ज्याला म्हणतो आपण, एकमेव अद्वितीय अशी घटना। कारण जो आपण इतिहासाचा क्रम पाहत आलेलो आहोत
तो साधारणपणे 11व्या-12व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये इस्लामी सत्तांचं आक्रमण सुरू झालं आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी उत्तर भारत घेतला. दिल्ली वगैरे सगळी जी काही असायची इथल्या लोकांच्याकडे ती काबीज केली आणि लवकरच ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये आणि इकडे आपलं यादवांचं राज्य होतं देवगिरीला, त्या काळात ते खाली दक्षिणेमध्ये उतरले आणि त्यांनी दक्षिणेही काबीज केली. म्हणजे संपूर्ण भारत जवळजवळ वेगवेगळ्या इस्लामिक सत्तांच्या अंमलाखाली गेला. आता हा एक राजकीय मुद्दा झाला, पण त्या राजकीय मुद्द्याबरोबर एक सांस्कृतिक मुद्दा सुद्धा आहे. याच्याही अगोदर अनेक आक्रमक लोक आले, त्यांनी भारत जिंकला, काही भाग जिंकला भारताचा, परंतु नंतरच्या काळात हळूहळू त्यांनी त्यांचं अस्तित्व इथल्या मुख्य प्रवाहामध्ये विलीन केलं. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. म्हणजे शक, हून, कुशाण जे कोणी असतील ते बॅक्टेरियन, ग्रीक वगैरे वगैरे वगैरे, पण या मंडळींचं एक स्वतंत्र अशा प्रकारचं राजकीय तत्वज्ञान होतं. धर्म एक वेगळा होता, संस्कृती वेगळी होती, राज्यकारभाराची पद्धत वेगळी होती आणि त्यामुळं इथली पारंपरिकता सगळी नष्ट झाली. आणि त्यामुळे इथे संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा यादव काळ ते शिवाजी महाराज 300-400 वर्षांचं अंतर आहे, सगळं बदलून गेलं इथलं. मग आता ती जी परिस्थिती बदललेली आहे तिला परत पूर्ववत आणून आपल्या पारंपरिक नाळ ज्याला म्हणतो आपण ती जोडायची परंपरेशी, म्हणजेच इतिहासाचा प्रवाह बदलायचा. आणि हा प्रवाह बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. ते तलवारीने केलं हे निश्चितपणे आहे, परंतु त्याला एक अधिकृतपणा ज्याला आपण मुद्रा म्हणतो ती कशाची असली पाहिजे त्या काळातल्या समजुतीप्रमाणे, तर एक विशिष्ट प्रकारचा धार्मिक विधी लागतो. तो जोपर्यंत होत नाही, म्हणजे राजा होणं प्रत्यक्षामध्ये त्यासाठी काही एक रिच्युअल लागतं आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या काळच्या बाकीच्या सत्ता म्हणजे खुद्द भारतातल्या सुद्धा आणि ज्या सगळ्या इस्लामिक होत्या म्हणजे निजामशाही वगैरे जे काय त्याला म्हणतो आपण, आदिलशाही, कुतुबशाही आणि अर्थात उत्तरेकडची सत्ता शहाजहान, औरंगजेब यांची ती म्हणजे मोगल बादशाही आणि बाहेरच्या सत्ता इथे आल्या होत्या. त्यांनी आपापली केंद्र स्थापन केली होती. पोर्तुगीजांचं होतं, इंग्रजांचं होतं, डचांचं होतं, फ्रेंचांचं होतं. तर हे सगळे लोक आहेत ना शिवाजी महाराजांना म्हणजे मराठ्यांच्या ज्याला शिवाजी महाराज स्वराज्य म्हणतात या स्वराज्याला आणि शिवाजी महाराजांकडे ते एक बंडवाला म्हणून पाहिजे. तर असं नसताना प्रत्यक्षात शिवाजी महाराजांची राज्य स्थापना आणि राज्य हे एक अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्याच्याकडे तसंच पाहिलं गेलं असलं पाहिजे. ते स्वायत्त आहे, ते स्वतंत्र आहे आणि त्याच्याशी तसाच व्यवहार झाला पाहिजे. हे या राज्याभिषेक नावाच्या विधीनं त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या राज्याला ते लहान होत्या त्या तुलनेत, पण ते सुद्धा एक स्वतंत्र राज्य आहे असं तिथे एक एस्टॅब्लिश झालं आणि ती कायमची वस्तुस्थिती बनली आणि नंतर त्याचं पुढे साम्राज्यही झालं. हे सगळं घडवणारी मुख्य घटना म्हणजे ती या पद्धतीने राज्याभिषेक आहे. मोरे सर, खरं तर हाच माझा पुढचा प्रश्न असणार होता की ती इतकी महत्वाची घटना होती आपल्या मराठी समाजासाठी आणि हा जो आपला महाराष्ट्राचा भूभाग आहे त्याच्यासाठी, त्याच्यानंतर आपला मराठी समाज कसा बदलला, मराठी भाषा, मराठी समाज, मराठी लोक आणि आपलं जगणं कसं बदललं, तुम्हाला काय दिसतं इतिहासाच्या अभ्यास? निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना एक त्यांची आयडेंटिटी दिली. आपण नुसते नोकर नाही आहोत परकीय सत्तांचे, तर आपण स्वतः राजे आहोत. तो जो स्व आहे तो स्व म्हणजे फक्त शिवाजी महाराजांचा स्व नाहीये, तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे. मराठ्यांचं राज्य आहे, मराठी राज्य आहे हे छत्रपतींनी तिथं सिद्ध करून दाखवलं. आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेब बादशाह की जो त्याचं साम्राज्य जे होतं मोगल राज्य म्हणून त्याला आपण, त्याचा दबदबा संपूर्ण जगभर होता. औरंगजेब ज्या पद्धतीने गादीवरती आला ना त्याचं कथानक घेऊन इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषेचं एक नाटक दिलं गेलं आणि त्याचे प्रयोग स्टेजवरती व्हायचे त्या काळामध्ये. एवढा संपूर्ण सत्ता ती बलाढ्य होती. तर या सत्तेला विरोध करून छत्रपतींनी राज्य स्थापन केलं आणि ते बुडवण्यासाठी स्वतः औरंगजेब जातीने महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रात त्यांनी 27 वर्ष तो खपला या ठिकाणी. उरलेली जी राज्य होती दक्षिणेतली कुतुबशाही आणि आदिलशाही त्यांना त्यांनी चुटकीसरशी नष्ट केलं. पण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना दाद दिली नाही. याचं कारण असं की ही जाणीव जी होती ना, आत्मजाणीव, स्वजाणीव, आपण इथले आहोत, आपण स्थानिक आहोत आणि आपण राज्यकर्ते आहोत, आपल्याला फार मोठी परंपरा आहे, हे त्याच्यामुळं सिद्ध झालं. आणि ती जाणीव घेऊन 27 वर्ष मराठ्यांनी संघर्ष केला या मोगल सत्तेशी आणि पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांमध्ये हे मराठी संपूर्ण भारतात पसरले. म्हणजे भारतात जवळजवळ त्यांचं साम्राज्य निर्माण झालं. आटकेपार त्यांचे झेंडे गेले. दक्षिणेत तंजावरपर्यंत
असं म्हणू शकतो आपण, त्याच्याही खाली जिंजीपर्यंत खरं तर त्यांचं राज्य स्थापन झालं. आणि खऱ्या अर्थाने त्याला साम्राज्य म्हणतो की जे खूप पूर्वीच्या काळामध्ये असायचं. पहा, मधल्या काळात एवढं मोठं राज्य शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणाचंही झालेलं नव्हतं. लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्यांची पॉकेट्स असायचे, कोणाच्या उत्तरेत कोणाच्या दक्षिणेत, पण संपूर्ण देश व्यापणारं हे राज्य खूप वर्षांनी, खूप शतकांनी, 1000 वर्षानंतर म्हटलं तरी चालेल, हे मराठ्यांचं निर्माण झालं. आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. ही एक फार मोठी, एक असामान्य घटना आहे, हे निश्चित. खरं तर सर, तुमच्याकडनं तो इतिहास परत ऐकायला खूप छान वाटतंय, खूप नवीन माहिती मिळते. पण आपण परत पुस्तकाकडे येऊया. तुम्ही आणि पवार सर दोघांनी सांगावं की अशा पद्धतीचा संदर्भ ग्रंथ, एवढं महत्त्वाचं काम करायचं तर सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो रिसर्च, संशोधन. तर शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्याच्याशी रिलेटेड रिसर्च करणं किती कठीण होतं? कशा पद्धतीचं होतं ते सगळं? नाही, ते कठीण आहेच खरं तर, परंतु सुदैवानं मी लहानपणापासून या क्षेत्रामध्ये वावरत असल्यामुळं, म्हणजे एकूणच महाराष्ट्राचा इतिहास, तत्वज्ञान, प्राचीन आपला इतिहास आणि शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं, मी माझ्या लहानपणी शाळेमध्ये असताना शिवाजी महाराजांच्यावरती एक महाकाव्य लिहायला घेतलं होतं. आणि सुदैवानं त्या संबंधी जे संदर्भ ग्रंथ लागतात ती सगळी साधन सामग्री माझ्या वडिलांच्या स्वतःच्या वाचनालयामध्ये होती. त्यामुळे छत्रपतींच्या बद्दलचं सगळं साहित्य माझं लहानपणीच वाचून झालं होतं, ते मी आत्मसात केलेलं होतं. आणि त्यामुळं मला ते जड नाही गेलं. मला ज्यावेळेला हे तरुण मित्र भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की हे काम तुम्ही कराल का, मला खूप आनंद झाला. मी त्यांना धन्यवाद दिले आणि म्हटलं, हे काम करणं माझ्या दृष्टीने सोपं आहे, कारण हा सगळा विषय माझ्या डोक्यात केव्हापासूनच तयार आहे. फक्त त्याला असं एक्सप्रेस व्हायला कुठे मलाही संधी नव्हती. मी त्यांचे कुठे आभार मानले, तुम्ही फार चांगलं काम करताय आणि मी तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं ते काम तसं सोपं होतं, कारण त्याच्या संबंधीच्या सगळ्या गोष्टी माझ्या वाचून आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता चर्चांमध्ये वगैरे. म्हणजे जसं हा दुसरा तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांचा, त्याच्या संबंधी माझे आणि शरद पाटलांचे वाद झाले होते. हे सगळं माझ्या डोक्यातला विषय क्लिअर होतात. म्हणजे माझ्या तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये त्याचा रेफरन्स येऊन गेला, त्याचं एक वेगळं इंटरप्रिटेशन मी केलं. हे सगळं माझ्या डोक्यात विषय जणू काही तो कालचा आजचा ताजा असल्यासारखा होता. त्यामुळे मला त्याच्यात काहीही अवघड वाटलं नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्या मनामध्ये छत्रपतींच्या बद्दलची जी भावना असते ना, तीच आपली प्रेरणा असते आणि ती पहिल्यापासून आहेच आपल्याला. अनिलजी, तुमचा अनुभव काय होता सरांबरोबर काम करताना? रिसर्च हा जो भाग आहे त्याच्यातला, हा दिवस पोहोचवणं हे माझ्यासाठी खूप महत्वाची घटना आहे असं वाटत होतं. आणि तेव्हाच त्याच्या संबंधित वाचनाला सुरुवात केली होती. पुण्यातल्या सगळ्या लायब्ररी असतील, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, बाकी सगळ्याच ठिकाणी मी ते जाऊन ते संदर्भ साधनं शोधण्याचा प्रयत्न केला. आणि खरं तर विशेषतः म्हणजे की शिवराज्याभिषेकाच्या विषयी लिखाण करायचं किंवा संपादन करायचं म्हणजे काय करायचं, ह्या असा प्रश्न ज्यावेळेस माझ्यासमोर आला तर त्यावेळेस राज्याभिषेकाच्या अनुषंगाने वेगवेगळे जे पैलू आहेत, जे आता चेतननी सांगितले की छत्रपती म्हणजे काय, क्षत्रिय कुलावतंस म्हणजे काय, शक म्हणजे काय, शककर्ते शिवराय म्हणून सगळे आपण महाराजांना संबोधित करतो, याच्या पाठीमागची नक्की भूमिका वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी काय मांडलेली आहे, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आणि मी मग वेगवेगळ्या लेखकांनी ते कसं मांडणी केलेली आहे. मला आनंद होतो की अनेक इतिहास संशोधकांनी आपली उभी हयात त्यासाठी संशोधनासाठी घालवलेली होती. मोरे सरांनी आता सांगितलेल्यापैकी अनेक नावांची लेखकांचं वाचन मी करत गेलो आणि प्रत्येक पैलूवरती 5-10 लोक अशी खूप मोठी मला मिळाली की त्यांनी त्या विषयावरती लिखाण केलेलं होतं. त्यातून निवडून मग या ग्रंथासाठी अपेक्षित असलेले जे 12-13 पैलू आम्ही काढलेले आहेत त्याच्यावरचं लिखाण एकत्र केलं, ते मोरे सरांच्या समोर ठेवलं. अनिलजी, तुम्ही आता सगळी प्रोसेस आम्हाला सांगितलीस. चेतन, तुमच्याकडे येते, कारण सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते प्रकाशकाचं, कारण इतकं मोठं काम जे झालेलं असतं ते पोचवणं महत्त्वाचं असतं. काही दिवस उलटून गेलेले, हा ग्रंथ आलेला आहे, तर लोकांपर्यंत तो पोचतो आहे, कशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे, कशा पद्धतीचा वाचकांच्या रिॲक्शन्स येतात आहेत त्या पुस्तकासाठी? तुम्ही हा खूपच महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण ग्रंथ तयार करणं हा एक भाग असतो, म्हणजे ग्रंथाची निर्मिती करणं हा एक भाग असतो, आणि ग्रंथाचा प्रचार प्रसार आणि त्याचं वितरण करणं, ते वाचकांपर्यंत पोहोचवणं हा एक वेगळाच भाग असतो. मला सांगायला आनंद होतोय की हा ग्रंथ प्रकाशित होऊन अवघे 8 ते 10 महिने झालेले आहेत, पण या वर्षभरामध्येच अगदी हजारो वाचकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचलेला आहे. आणि प्रत्येक वाचक हा कृतार्थ होतोय, समाधानी होतोय हा ग्रंथ हातात घेतल्यानंतर. याचं महत्वाचं कारण मगाशी मी जे सांगितलं तेच आहे की मराठी साहित्यामध्ये किंवा ऐतिहासिक या सगळ्या साहित्य प्रकारामध्ये शिवचरित्र अनेक आहेत,
पण शिवराज्याभिषेकाची माहिती देणारा एकमेव असा कुठलाच ग्रंथ आतापर्यंत उपलब्ध नव्हता. ते महत्वाचं काम डॉक्टर सदानंद मोरे आणि अनिलदादा पवार यांच्यामुळे झालेलं आहे. आणि शिवराज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा, शिवराज्याभिषेक या घटनेकडे अनेक इतिहासकार ज्या वेगवेगळ्या कोनातून दृष्टिकोनातून पाहतायत त्याच्याबद्दल भाष्य करणारा आणि शिवराज्याभिषेकामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारची उत्क्रांती होत गेली, म्हणजे वासी बेंद्रे याला उत्क्रांती असा शब्द वापरतायत, तर त्या उत्क्रांतीचं वर्णन करणारा मराठी साहित्यातला हा आतापर्यंतचा पहिला आणि एकमेव असाच ग्रंथ आहे. वाचकांपर्यंत जवळपास 10,000 वाचकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा ग्रंथ पोहोचलेला आहे. गप्पांच्या शेवटाकडे जातोय. मोरे सर, तुम्हाला विचारायचंय की शिवराज्याभिषेक ही घटना, हा सोहळा किती महत्वाचा होता. आपल्या गप्पांमधून सांगितलं ग्रंथ किती महत्वाचा आहे आणि अगदी शाळकरी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी का वाचलाच पाहिजे, काय सांगाल तुम्ही? त्याचं कारण असं आहे की आपण जे लोक आहोत, म्हणजे खरं म्हटलं तर भारतातले लोक, पण कमीत कमी महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाबतीत मी असं म्हणेन की शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे, शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बद्दल योग्य ती माहिती करून घेणं आणि शिवाजी महाराजांनी जे केलं ते आधुनिक काळात कुठल्या पद्धतीने कुठले बदल करून पुढे नेता येईल हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते जर केलं तर आपण शिवाजी महाराजांच्या ऋणातून अंशतः मुक्त होऊ असं मला वाटतं. म्हणून छत्रपतींच्या बद्दल, राज्याभिषेकाच्या बद्दल जेवढी मतमतांतर आहेत ती सगळी आपण या ग्रंथामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. खरंच सर, खूप मोठं काम तुम्हा तिघांच्याही हातून झालेलं आहे. तुम्ही आम्हाला कायमच इतिहासातले संदर्भ, इतिहासातली माहिती देत असता, पण या महाग्रंथाच्या निमित्ताने एक खूप मोठा संदर्भ ग्रंथ आमच्या समोर तुम्हा तिघांकडनं आलेला आहे. त्यामुळे या ग्रंथासाठी तुम्ही केलेल्या कामासाठी तुमचे आभार. आणि आज आनंदाचं पानमध्ये येऊन तुम्ही या शिवराज्याभिषेक नावाच्या ग्रंथाबद्दल सविस्तर गप्पा मारल्यात, त्यासाठी सुद्धा खूप आभार. खरं तर पुस्तकच असतात इतिहासात डोकावण्यासाठीची खिडकी. शिवराज्याभिषेकाबाबत सगळ्या लेखकांनी लिहिलेलं आणि मोरे सरांनी संपादित केलेलं हे आजचं अतिशय मोठं आणि महत्त्वाचं पुस्तक. ते खूप महत्त्वाचं आहे, ते खूप उपकारक आहे, याबद्दल शंकाच नाही. आणि अत्यंत मौलिक अशा या ग्रंथाविषयी आज आपण आनंदाचं पानमधनं गप्पा मारल्या, माहिती घेतली. इतरही पुस्तकांबद्दल, इतरही ग्रंथांबद्दल आम्ही वेळोवेळी तुम्हाला माहिती देतच राहू. तुम्ही वाचक चौफेर वाचन करता, तेव्हा मोठ्या परिश्रमाने साकारलेल्या अशा ग्रंथांचा जरूर आस्वाद घ्या आणि वाचत राहा. धन्यवाद. बघा नीट,